का म्हशी पाठीमागे 1 लिटर 1.5 लिटर तर कंटिन्यूस वाढ आहेच त्याची. माझे नाव मोहन माळी, रामापूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. माझा 15 म्हशीचा गोठा आहे. तो जवळजवळ 4 वर्ष झाले मी ह्या गोठ्याचं नियोजन करतोय. टोटली आत्ता माझ्याकडे 100 लिटर दूध आहे दोन्ही टायमाचं. आणि आमची माळी डेअरी रामापूर या नावाने डेअरीसुद्धा आहे. डेअरीमध्ये सुद्धा आम्ही कन्या ॲग्रोचं पशुखाद्य वापरतो आणि ते गोट्यावर पण पशुखाद्य वापरायला चालू केलं. कन्या ॲग्रोचं डायमंड 30+. कन्याचं आता आम्ही 6 महिने झालं चालू केलं आहे खाद्य आणि कन्याचा रिझल्ट चांगला आहे. फॅट, एशनेप, दूध सगळंच वाढलं आहे. फॅटला जवळजवळ 5 पॉईंटनं तर फॅटमध्ये फरक पडलेला आहे. एशनेप तर काय पहिलाच चांगला आहे, काय अडचण नाही. दूध पण वाढले, दुधात बी फरक पडला आहे. दूध सरासरी 1 लिटरचा तरी फरक पडला आहे एका म्हशीला. कंपनीचे साहेब आले होते, चव्हाण साहेब आणि कोळेकर साहेब. सुरुवातीला 5 म्हशीसाठी प्रयोग म्हणून 10 बॅगा घेतल्या कन्या ॲग्रोच्या 30+. आणि त्याचा रिझल्ट बघूया म्हटलं कसा कसा येतोय. मग दुधात फरक दिसायला लागला, फॅट वाढली. त्यामुळे नंतर मग एकदम 20 बॅगा घेऊन चालू केलं. कंटिन्युअस दुधात फरक वाढ दिसायला लागल्यानंतर ते कंटिन्युअस खाद्य आम्ही चालू ठेवले. डेअरीतसुद्धा मी आता आमची डेअरी असल्यामुळे डेअरीतसुद्धा मी ते खाद्य चालू केले. लोकांचासुद्धा चांगला रिझल्ट आहे त्याच्यासाठी आणि मागणीसुद्धा वाढली भरपूर. महिन्याला आता 100-200-300 बॅग आपल्या कन्या ॲग्रोच्या जातात. गायवालीसुद्धा कस्टमर नेतात, म्हैसवालीसुद्धा कस्टमर नेतात. रिझल्ट चांगला आहे म्हणूनच सांगतोय कस्टमरना न्यायलाच आम्ही ते सांगतोय खाद्य. एक वेळ नेऊन बघायला सांगतो आम्ही. नेल्यानंतर लोकांचा रिझल्ट बघितला की लोक नंतर आपोआप मागतात दुसऱ्यांदा. का म्हशी पाठीमागे 1 लिटर 1.5 लिटर तर कंटिन्यूस वाढ आहेच त्याची. ह्याचा आणखी एक फायदा असा आहे की म्हशींची तब्येत चांगली राहते गाभण राहण्यासाठी आणि काही याचा प्रॉब्लेम आलेला नाही. कारण म्हशी गाभण राहायला सुद्धा प्रमाण चांगलं येत आहे आणि म्हशीला चकाकीसुद्धा येते चांगली.